आज आहे साक्षीच्या बेबी शॉवरचा प्रोग्राम आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. साक्षीच्या बेबी शॉवरसाठी आम्ही निघालो होतो अमरावतीवरून दारापूरला येण्यासाठी आणि इथे येताच सगळ्यांचे जेवण सुरू होते. माणसांचे जेवण झाले होते आणि बरोबर बायांच्या जेवणाच्या वेळेला आम्ही इथे पोहोचलो होतो. आणि इथे आता माझ्या मावशीचा जुगाड बघा, 2 हाफ ड्रोन मिळून तिने एक फुल ड्रोन बनवला. तरी तिने तो ड्रोन वाया नाही जाऊ दिला. असं टॅलेंट तर आमच्या पूर्ण खानदानमध्ये कुठून कुठून सगळ्यांमध्येच भरलेलं आहे. आणि जेवणामध्ये मेनू आज एक नंबर होता. सगळा मेनू माझ्या आवडीचा असल्यामुळे मी डाएटचा बिलकुल विचार न करता जेवायला बसली. आणि यामध्ये सगळ्यात आवडतं म्हणजे माझी आलू वांग्याची भाजी, आणि तेही मामाच्या हातची. मामाने बनवली होती आलू वांग्याची भाजी आणि एक नंबर बनलेली होती. आणि त्यांना माहित होतं माझं डाएट सुरू आहे, तरी मला काला जामून दाखवणं सुरू होतं. जबरदस्तीने मला यांनी काला जामून भरवला होता. आज त्यांच्या मुलीचा बेबी शॉवरचा प्रोग्राम होता, तरी आमच्या मामा मम्मीचा रोमांस काही अजूनही कमी झालेला नाहीये. जेवण झाल्यानंतर डेकोरेशन करण्याची एक सगळ्यांची वेगळीच एक्साइटमेंट होती. कोणी फुगे फुगत होतं, कोणी फुग्यांसोबत खेळत होतं. आणि माझं इकडे वेगळंच सुरू होतं. माझं इथे नाटक करणं सुरू होतं. कारण मावशीनी जर व्हिडिओ बघितला असताना मी काम करताना दिसली नसते तर मावशीनी मला शिव्या घातल्या असत्या. म्हणून मी इथे नाटक करत होती काम करण्याचं. नंतर सगळेजण रेडी झालो आणि माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघा. सगळ्यात आधी मला तर या ग्लोनी सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स खूप चांगल्या भरून भरून मिळालेले आहेत. नंतर पोझिंग सुरू झालं यांचं. नंतर अशा प्रकारची साक्षीची मंडपात एंट्री झाली. आम्ही खरंच खूप एक्सायटेड होतो या प्रोग्रामसाठी. तसा तर खूप लवकर झाला असता हा प्रोग्राम, पण थोडा लेट झाला. काकांची तब्येत बरी नसल्यामुळे काकांना ॲडमिट केलं होतं, म्हणून मग हा प्रोग्राम थोडा लेट करण्यात आला. अशा प्रकारचं इथे सगळं काही सजवलेलं होतं. नंतर मग सगळ्यांनी साक्षीला ऑक्शन केलं आणि तिची ओटी भरली. नंतरचा प्रोग्राम जसा असतो तसाच. सगळ्यांनी तिला जे गिफ्ट्स आणले होते ते दिले. नंतर मग हातात जे पण पोस्टर्स आहेत ते घेऊन मग फोटोज काढले आणि मग झाला एक्सायटेड डान्स सुरू सगळ्यांचा. इथे मावशींनी मस्त गाणे सुद्धा म्हटले तिच्या मैत्रिणींनी आणि तिने. आणि मग इथे सगळ्यांनी त्यांना झुलवलं, फोटोज क्लिक केले आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र सोबत फोटोज क्लिक केले. आणि नंतर मग जो डान्स केला ना साक्षीने, तोच धमाल होता. साक्षीचा सिंगल डान्स झाला, नंतर मग साक्षीच्या बहिणींनी डान्स केला, नंतर मग यांनी कपल डान्स केला. साक्षीचा जर सिंगल डान्स तर तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर पहिल्यांदा जा यूट्यूबला बघून घ्या. इन्स्टाला जर बघत असाल तर या आधीचा जो व्हिडिओ आहे तो साक्षीच्या डान्सचाच व्हिडिओ आहे. आणि यांनी जे डान्स केलेले आहेत, जर सिंगल डान्स तुम्हाला बघायचे असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.